आम्ही मेलो तरी आम्ही इथलं उठणार नाही. आम्हाला त्यांचा काही विश्वास नाही आणि हे काय करतात पुढं म्हणून. ज्या वेळेला आम्हाला समोर येईल की हे न्याय मिळाला आहे आणि हे अटक केला आहे, तेव्हा आमचं उपोषण बंद होणार. आम्ही काय जरी झालं तरी आम्ही इथलं हलणार नाही. मी इथलं हलत नाही. त्यांच्या जर मनं नसलं की तर मरू द्या, तर मरू द्या. मग आमचं एवढं मोठं गेलं ना, आम्हाला करायचं काय वाचून? हां, त्यांची आईबापा तसली म्हातारी झालेली, ते भाऊ आता घसारला. ही आम्हाला उबदारी आणायला आम्हाला किती लागेल त्याचं? तर पाणी सुद्धा पिणार नाही. 3 दिवस झालं उपाशीला पाणी नाही का नाही, माणसं चक्र पडायला लागले तर मग कोण करणं गेले तर अटक ही. सोडवा नुसता गेला म्हणून त्याने मारून टाकलाय. सुनित्रा पवाराकडे काही मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या बातमीच्या माध्यमातून त्यांच्याकडे तुमची काही मागणी असणार आहे का? या म्हणून त्यांनी आमची भेट घ्यावा, आमची काळजी घ्यावा, त्या मुलाला अटक करावा, आरोपीला अटक करावा. कोण कोण आलं नाही तुमच्याकडे? सुप्रियता एक आली नाही, पुन्हा ते अजित पवारची मालकीने एक आली नाही, पुन्हा ते तिथं काय आलंच नाही म्हणायचं, त्याचा पुत्र आहे म्हणून तिथं आलंच नाही ते. आली. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. उपोषण स्थळावरती महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. महिला देखील या घुले कुटुंबियांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभा राहत असल्याचं पाहायला मिळतं. ज्यावेळेस पोलीस महासंचालक बीडमध्ये आले होते, त्या दरम्यान पोलिसांमध्ये आणि या महिलांमध्ये देखील मोठी बाचाबाची झाली. त्यानंतर त्या महिला माझ्यासोबत आहेत. तुम्हाला ज्यावेळेस पोलीस महासंचालकांच्या भेटीदरम्यान जायचं होतं, तर त्या दरम्यान काय काय झालं, तुमच्यासोबत काय काय घडलं? काय जाऊ देत नव्हते आम्हाला तिकडं, आम्ही तसंच गेलोत. हो, तुम्हाला धराधरी वगैरे केली महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी? धरून वडीत होत्या, गाडीतून उठू आणलं उतरू आम्ही तसंच गेलोत. म्हणजे भेट देखील सहजासहजी तुमची झालेली नाही? नाही ना. आता एक काय मागणी, हे कुटुंब इथं उपाशी बसलंय. आता विलास घुलेच्या पत्नीची देखील तब्येत खालावली. खरं तर इथले जे खासदार आहेत त्यांच्या मुलाचं या हत्या प्रकरणामध्ये नाव येत आहे. तुम्हाला हे सगळं पाहून काय वाटतं बरं? आम्हाला त्याला अटक करावा, आमची इच्छा. आमच्या बाळाला न्याय मागावा. आम्ही इथं उपोषणाला बसलो, आम्हाला न्याय मिळस तर आम्ही मेलो तरी आम्ही इथलं उठणार नाही. आम्हाला त्यांचा काही विश्वास नाही आणि हे काय करतात पुढं म्हणून. ज्या वेळेला आम्हाला समोर येईल की हे न्याय मिळाला आहे आणि हे अटक केला आहे, तेव्हा आमचं उपोषण बंद होणार. आम्ही काय जरी झालं तरी आम्ही इथलं हलणार नाही. बाकी दुसरीकडे पाहायला गेलं तर जे प्रशासन जे आहे ते कारवाई वगैरे करतंय का नाही असं तुम्हाला वाटतंय का? कारवाई करतंय का? आता त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा करणार ते. झाली पाहिजे कारवाई. आमच्यासारखं त्यांना न्याय उचलून धरला पाहिजे. काय तब्येत खालावती, आईची तब्येत ढासळली, रमेशची तब्येत ढासळली. मात्र आता तुम्ही म्हणतायत की उपोषण असंच चालू राहील, मात्र त्यांच्या तब्येतीची मोठी अडचण देखील निर्माण होऊ शकते. आता त्यांनी जॉब त्याचा सरकारनंच त्यांचा हे करायला पाहिजे, काळजी करायला पाहिजे. त्यांनी जर उचलून धरलं की मग आम्ही करू दवाखाना त्याचा. तर आम्ही इथलं हलत नाही. त्यांच्या जर मनं नसलं की तर मरू द्या, तर मरू द्या. मग हां, आमचं एवढं मोठं गेलं ना, आम्हाला करायचं काय वाचून? हां, त्यांची आईबापा तसली म्हातारी झालेली, ते भाऊ आता घसारला. ही आम्हाला उबदारी आणायला आम्हाला किती लागेल त्याचं? त्यांचं जर झालं असतं तर त्यांना कशी किंवा दया आली असती? मग आम्ही करायचंय काय? आम्ही काय असलं तर आम्ही इथं पाणी सुद्धा पिणार नाही. मंत्री पंकजा मुंडे देखील तुमच्या तिथं गावामध्ये आल्या होत्या, टाकळीमध्ये. त्यांनी काही आश्वासन वगैरे दिले किंवा त्यांनी काही सांगितलं याच्यामध्ये कारवाई व्यवस्थित करूत म्हणून? म्हणले होते ते करू म्हणले होत्या करू म्हणल्या होत्या, पण त्याला अटक केली पाहिजे. 3 दिवस झालं उपाशीला पाणी नाही का नाही, माणसं चक्र पडायला लागले तर मग कोण करणं गेले तर अटक ही. थोडं अटक करा, बाकी काही नाही. बाकी मुख्यमंत्र्याकडे नेमकी मागणी काय असणार आहे तुमची इथून? नाही, त्या सुपुत्राला अटक करावा. आम्ही काहीच नाही. आरोपीला अटक करा. आम्ही दुसरं काही तुम्हाला मागत नाही. बाकी जे बजरंग सोनवणेंचे तिथले गावातले किंवा कार्यकर्ते असतील किंवा काही नेते मंडळी असतील त्यांच्या पक्ष, त्यांच्याकडून तुम्हाला काही अडचणी वगैरे निर्माण होतात गावामध्ये, असं काही दिसतंय का तुम्हाला? मग अडचणी नाही तर कशा आहेत? तर अडचणीशिवाय झाले काही? हां, अडचणीशिवाय झालं नाही. हां, त्यांचा हात होता म्हणूनच झाले. हां, लेख एवढा ते कुणाच्या वाद्यात जाणार नव्हता, मध्यात जाणार नव्हता. सोडवा नुसता गेला म्हणून त्याने मारून टाकलाय.
हत्या झाल्याच्या नंतर देखील तुम्हाला कुणाचं प्रेशर वगैरे असं आहे का? ही घटना घडल्याच्या नंतर देखील तुमच्यावर दबाव वगैरे टाकला जातोय असं काही तुम्हाला दिसतंय का? अशी आमची दुश्मनीच कुणा संकट नव्हती आमची. हां आम्ही समधी एकच होतो. हां मात्र जोपर्यंत बजरंग सोनवणेच्या मुलावरती कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून उपोषण सोडणारच नाहीत. नाहीच सोडणार आम्ही, उठणारच नाही तिथले. आम्ही पाण्याचा गोट नका घेणार नाही. त्याची बायको ॲडमिट केली दवाखान्यात, ते बी पाण्याचा गोट पेलेला नाही, त्याला बी तसंच करणार आम्ही. त्याला तरी नेले आम्ही, ह्याला तर दवाखान्यात सुद्धा नेणार नाही, वडील बी नेणार नाही. इथून मेलो तर कबूल. बीडच्या पालकमंत्री जे आहेत मावशी सुनित्रा पवार आहेत, त्या देखील एक महिला आहेत. मात्र त्यांच्याकडे काही मागणी असणार आहे का तुमची? सुनित्रा पवाराकडे काही मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या बातमीच्या माध्यमातून त्यांच्याकडे तुमची काही मागणी असणार आहे का? या म्हणून त्यांनी आमची भेट घ्यावा, आमची काळजी घ्यावा, त्या मुलाला अटक करावा, आरोपीला अटक करावा. त्यांच्या जसे त्या माणसाकडे गेले तसे आमच्याकडे त्यांनी भेटायला यावा म्हणून आमची बी इच्छा आहे. कोण कोण आलं नाही तुमच्याकडे? सुप्रियता एक आलं नाही, पुन्हा ते अजित पवारची मालकीने एक आली नाही, पुन्हा तिथं काय आलंच नाही म्हणायचं. त्याचा पुत्र आहे म्हणून तिथं आलंच नाही. ते आलीच नाही. तर फक्त न्याय द्या आम्हाला, त्याला अटक करा. तो उपोषण सोडणार नाहीत आम्ही. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र जोपर्यंत बजरंग सोनवणे यांच्या मुलावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाहीत अशा प्रतिक्रिया देखील येताना पाहायला मिळतात. आणखीन काही नवीन अपडेट्स या उपोषण स्थळावरून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया बीड.